सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागले। 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे, आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। राज्यातील 2,26,00,000 लाडके बहिणींचा आज 10 जुलै शुक्रवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडके बहिणींना काल 9 जुलै कालचा वार गुरुवार होता, तर काल 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा झालेले आहेत। त्याच पद्धतीने आज 10 जुलै शुक्रवार रोजी शेवटच्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या दोन्ही हप्त्यांचे दोन्ही महिन्यांचे पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडके बहिणींना आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणारे आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। आता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। लाडके बहिणींचे खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडके बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडके बहिणींनो अखेर तुमचे जून आणि जुलै या दोन्ही हप्त्यांची दोन्ही महिन्यांची प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडके बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारच्या बातम्या सुरू झालेल्या होत्या। परंतु लाडके बहिणींनो, खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून जून आणि जुलै या दोन्ही हप्त्यांचे दोन्ही महिन्यांचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। लाडके बहिणींना तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडके बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली असेल, परंतु लाडके बहिणींनो अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि लाडके बहिणींनो तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। त्यामुळे लाडके बहिणींनो, आज 10 जुलै शुक्रवार रोजी ज्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या दोन्ही हप्त्यांचे दोन्ही महिन्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमचे खऱ्या अर्थाने जून जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडके बहिणींना, आज 10 जुलै शुक्रवार रोजी ज्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या। परंतु लाडके बहिणींना 12 जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून सर्व लाडके बहिणींना अर्जंटमध्ये सूचना दिलेली आहे की राज्यातील ज्या ज्या बहिणींना जून हप्त्याचे 1500, जुलै हप्त्याचे 1500 असे दोन्ही महिन्यांचे दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये मिळवायचे असतील, तर त्या लाडके बहिणींनी त्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक केलेले असायला पाहिजे। यासोबत लाडके बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेची केवायसी पूर्ण केलेली असायला पाहिजे। राज्यातील ज्या ज्या लाडके बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली असतील त्या लाडके बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि त्या लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने जून जुलै हप्त्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडके बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडके बहिणींनो अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। इथून पुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींनो, जून हप्त्यासाठी आणि जुलै हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून 4 पात्रता लावलेल्या आहेत। राज्यातील ज्या ज्या लाडके बहिणी या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून जुलैच्या हप्त्याचे 3,000 रुपये सोडले जात आहेत। परंतु ज्या लाडके बहिणी
पात्रतेमध्ये पात्र ठरत नसतील त्या लाडक्या बहिणींची जून जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार नाही. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, पहिली पात्रता तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. यानंतर दुसरी पात्रता तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. पुढची पात्रता तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. पुढची पात्रता तुमचे वय हे 65 वर्षांच्या आतमध्ये असायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे. जर तुम्ही अशा पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुमचे खऱ्या अर्थाने जून हप्त्याची जुलै हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. परंतु जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत नसाल तर तुमचे जून जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता डायरेक्ट आज 10 जुलै शुक्रवार रोजी ज्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडले जात आहे, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत, यासोबत लाडक्या बहिणींनो कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे सोडले जात आहे त्याविषयी तुम्हाला माहिती देऊन टाकतो. परंतु लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदित्य तटकरे मॅडम या तिघांच्या मध्ये काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती. काल जून हप्त्यासाठी 3,700 कोटींचे निधी, जुलै हप्त्यासाठी 3,700 कोटींचे निधी म्हणजे जून आणि जुलै या दोन्ही हप्त्यांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी टोटल मिळून 7,200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. आता 7,200 कोटींचा निधी काल 10 बँकांमध्ये पाठवलेला होता. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज सकाळपासून या प्रमुख 10 बँकांच्या माध्यमातून 10 बँकेतील खातेधारक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. परंतु लाडक्या बहिणींना आज सर्व मिळून किती पैसे सोडण्यात आलेले आहेत, कोणाकोणाला पैसे जमा केले जात आहेत, कोणाला पैसे मिळणार नाही, ज्या बहिणींचे अर्धवट पैसे राहिलेले असतील त्यांना अर्धवट पैसे मिळणार का, तर बघा लाडक्या बहिणींनो, सविस्तर पद्धतीने आता आपण संपूर्ण माहिती सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये मे हप्त्याचे 1500 जमा झालेले असतील आणि आता तुम्ही जून जुलैच्या हप्त्यांची म्हणजे जून जुलैच्या हप्त्याच्या 3,000 रुपयांची वाट पाहत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींनो अखेरा तुम्हाला आता दिलासा मिळत आहे. तुमची खऱ्या अर्थाने जून जुलैच्या हप्त्याचे आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपवून जात आहे. इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारचे चर्चा आणि अशा प्रकारच्या बातम्या तुफान सुरू झालेल्या होत्या. परंतु लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून जून जुलैच्या हप्त्याचे पैसे आज जमा केले जात आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने बँका आणि सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पाहून घ्या, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट बँकांची यादी आणि जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींनो अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची जून जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जात आहे. इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण पात्रता पाहिलेल्या आहेत, कोणकोणती कामे करायची आहेत तर ती कामे सांगितलेली आहेत. आता आपण डायरेक्ट जिल्ह्यांच्या यादी आणि डायरेक्ट बँकांच्या यादी आपण पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना आता दिलासा दिला जात आहे आणि लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जून जुलैच्या हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे
कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। त्यामुळे तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पाहायची आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, बँकांपैकी असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण लाडक्या बहिणींनो, अख्खा जून हप्ता संपून गेलेला होता, जून महिना संपून गेलेला होता, तरी पण बहिणींना जून महिन्याचे पैसे न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या। तर हीच नाराजी दूर करण्यासाठी पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेलं तर प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 1-2 दिवसांमध्ये जमा केला जात असतो, परंतु अख्खा जून महिना संपून गेला तरी पण जून महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा करण्यात आलेला नव्हता। आता जुलै महिना सुद्धा संपायला थोडेच दिवस शिल्लक राहिलेले होते। विचार करायला गेलं तर आज जुलै महिन्याची 10 तारीख उलटलेली होती, तरी पण बहिणींना न पैसे मिळाल्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड नाराज झालेल्या होत्या। तरी लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारच्या बातम्या सुरू झालेल्या होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचा बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल, तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊयात। तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। मग या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसता, त्यामुळे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात असतात। तर विचार करायला गेला तर 8 जुलै रोजी बुधवार होता, या ठिकाणी 9 जुलै रोजी गुरुवार होता आणि आज 10 जुलै शुक्रवार आहे। तर आज 10 जुलै शुक्रवार रोजी म्हणजेच लाडक्या बहिणींनो 3 दिवसांमध्ये पैसे जमा केले जाणार होते। त्या पद्धतीने 8 जुलैला 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, 9 जुलैला 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि आज 10 जुलै शुक्रवार आहे। तर आज शेवटचा टप्पा वितरित होत आहे, म्हणजेच शेवटच्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आज शेवटचा टप्पा वितरित केला जात आहे। त्यामुळे बहिणींनो, तुमचा जिल्हा आजच्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण सकाळपासून भरपूर लाडके बहिणी हप्त्याची वाट पाहत आहेत। परंतु लाडके बहिणींनो, इथून पुढे तुम्हाला हप्त्याची वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। आता हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती। इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज पडू नये यासाठी आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज 10 जुलै शुक्रवार रोजी ज्या 12 बँकेमधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत, तर त्या 12 बँका कोणकोणत्या आहेत त्या आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या। तर बघा लाडक्या बहिणींना, विचार करायला गेलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी बँका आहेत, सरकारी बँका आहेत, खाजगी बँका आहेत, पतसंस्था, सोसायटी अशा भरपूर बँका आहेत। परंतु सर्व बँकेमध्ये जून जुलैचे पैसे सोडले जाणार नाहीत। सरकारच्या माध्यमातून 12 बँकांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे, कारण या 12 बँका राष्ट्रीयकृत अशा बँका आहेत। त्यामुळे 12 बँकांची निवड जून जुलैच्या हप्त्यासाठी करण्यात आलेली आहे। राज्यातील ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे, तर त्या लाडके बहिणींची जून जुलैच्या हप्त्याचे आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडके बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडके बहिणींनो, अखेरा तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। तर बघा, सर्वात अगोदर SBI बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, जर तुमचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँकेमध्ये असेल तर तुमचे जून जुलैच्या हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, HDFC बँक, यानंतर लाडके बहिणींनो जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, या
यासोबत लाडके बहिणींनो पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, ICICI बँक, IDBI बँक यासोबतच अजून 5 बँकांची नावे राहिलेली आहेत. तर त्या अजून उर्वरित 5 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आता आपण पाहणार आहोत. परंतु आता बँकांची यादी पाहिलेली आहे, उर्वरित 5 बँका पाहून घेऊयात. परंतु याच्या अगोदर आपल्याला जिल्ह्यांची यादी पाहणं गरजेचं आहे, कारण ज्या बहिणींचा जिल्हा 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जून जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. परंतु ज्या बहिणींचा जिल्हा 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नसेल त्या लाडक्या बहिणींची जून जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा लगेच संपणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता डायरेक्ट 12 जिल्ह्यांची यादी पाहून घ्या. परंतु 12 जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर ती सूचना म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. अशा बहिणींची खऱ्या अर्थाने जून जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा जर या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि लाडक्या बहिणींनो तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो आता आपण पात्रता पाहिलेल्या आहेत, कोणकोणती कामे केली पाहिजे. तर बघा आधार कार्ड बँकेला लिंक केलेले असायला पाहिजे, लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेले असायला पाहिजे. जर तुम्ही असे महत्त्वाची कामे पूर्ण केलेले असतील तर तुमचे खऱ्या अर्थाने जून हप्त्याची जुलै हप्त्याची प्रतीक्षा संपून जात आहे, तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. मग या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं, कारण तुम्हाला माहिती आहे की सरकारी योजनांचे पैसे हे आधार कार्डच्या नंबरच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये सोडले जात असतात. त्याच पद्धतीने बहिणींना जून हप्त्याचे पैसे, जुलै हप्त्याचे पैसे आधार नंबरच्या माध्यमातून बँकेमध्ये सोडले जात आहेत. म्हणजेच हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTच्या माध्यमातून सोडले जात आहेत. त्यामुळे 8 जुलै, 9 जुलै, 10 जुलै आज शेवटचा दिवस आहे. तर या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा केले जात आहेत. बघा 8 जुलै रोजी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत. 9 जुलै काल गुरुवार होता, तर कालसुद्धा 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. त्याच पद्धतीने आज 10 जुलै आजचा वार शुक्रवार आहे, तर आजसुद्धा 12 जिल्ह्यामधील 40 लाखांपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे, जुलै हप्त्याचे पैसे आता जमा होत आहेत. इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी सांगत आहोत. तर बघा महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहर बघा लोकसंख्येने मोठा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त बहिणी राहतात. त्यामुळे सर्वात अगोदर मुंबई शहर, यानंतर 2 नंबरचा जिल्हा मुंबई उपनगर. तर या 2 जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त बहिणींची संख्या असल्यामुळे आणि या मुंबई शहर, मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मागचा हप्ता उशिरा आलेला होता, त्यामुळे चालूचे दोन्ही हप्ते लवकर सोडण्यात येत आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा पुणे शहर, पुणे शहरामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आजच पैसे सोडले जात आहेत. त्यानंतर परभणी जिल्हा, बीड जिल्हा यासोबत रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, यानंतर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, नागपूर जिल्हा, नाशिक जिल्हा यासोबत यवतमाळ जिल्हा, जळगाव जिल्हा, जालना जिल्हा. तर या 12 जिल्ह्यांमध्ये जून जुलैच्या हप्त्याचे पैसे लवकरच सोडण्यात येणार आहेत. बघा सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर जून महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्याच्या संदर्भात शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, त्यामुळे लवकरच तुम्हाला दोन्ही महिन्यांचे पैसे मिळू शकतात.